आयस्का एका चळवळीचा प्रवास. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु वाढत्या वयासोबत एक वेदनादायी समस्या देखील वाढत आहे. ती म्हणजे एकटेपणा, सामाजिक अलिप्तता आणि एम्प्टीनेस सिंड्रोम. शारीरिक आजारावर उपचार मिळतात, पण मनाच्या जखमा अनेकदा दुर्लक्षित राहतात. याच समस्येची जाणीव होऊन 3 वर्षापूर्वी एका छोट्याशा विचाराचा जन्म झाला. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेला श्री अशोक कुमार पांडे यांच्या फेसबुकवर फोरमवर, ज्यामध्ये शकीला शेख ग्रुपच्या ॲडमिन होत्या. जवळपास देशभरातील 4-5 लाख वरिष्ठ नागरिक या ग्रुपमध्ये आहेत. येथे अनेक वरिष्ठ नागरिक आपल्या भावना व्यक्त करत होते. त्या संवादामधून एक गोष्ट स्पष्ट होत होती: लोकांच्या आयुष्यात सुविधा होत्या, पण सोबत नव्हती. याच वेळी समाजमनाची जाण असलेल्या आणि पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेल्या शकीला शेख यांनी एक मोठे स्वप्न पाहिले. ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा आनंद, मैत्री, आत्मविश्वास आणि सुरक्षितता देण्याचे स्वप्न. आणि जन्म झाला आयस्काचा, म्हणजेच ऑल आयकॉनिक सिनियर सिटीजन्स असोसिएशनचा. हा प्रवास सोपा नव्हता. कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नव्हते, पण होती एक जिद्द, एक संवेदनशील दृष्टी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी वेगळे करण्याची प्रामाणिक इच्छा. संस्थापक आणि संचालक शकीला शेख यांनी अथक परिश्रम घेत एक छोटा उपक्रम एका मोठ्या सामाजिक चळवळीत रूपांतरित केला. पहिली बैठक प्रयागराज येथे झाली. या बैठकीला देशभरातून अनेक उच्च पदावरून निवृत्त झालेले जवळपास 40 अधिकारी उपस्थित होते. यूपीच्या डायरेक्टरपदी योगेंद्र प्रताप सिंह आणि दिल्लीच्या मानद संचालकपदी डॉक्टर सुभाष ढिंगरा यांची त्यानंतर निवड करण्यात आली. आज आयस्का दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे. आयस्काने सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले ते एम्प्टीनेस सिंड्रोम या गंभीर पण दुर्लक्षित समस्येवर. निवृत्तीनंतरचे आयुष्य, मुलं परदेशात, जोडीदाराची साथ नसणे किंवा सामाजिक संपर्क कमी होणे यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक मानसिक तणावाचा सामना करतात. आयस्काने त्यांच्यासाठी सामाजिक कार्यक्रम, आनंदयात्री उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, योगा, संगीत, मेमरी गेम्स आणि समूह चर्चांचे आयोजन सुरू केले. हळूहळू हजारो ज्येष्ठ नागरिक पुन्हा समाजाचा मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागले. मानसिक आरोग्य हा विषय अनेकदा दुर्लक्षित राहतो. आयस्काने मानसोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक आणि विविध क्षेत्रातील विशेषज्ञांना जोडले. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सत्रांद्वारे ज्येष्ठांना मानसिक आरोग्य व्यवस्थापन, कायदेशीर मार्गदर्शन आणि जीवनशैली याबाबत सतत माहिती दिली जाऊ लागली. आजच्या युगात सर्वात मोठी गरज आहे डिजिटल साक्षरता, परंतु अनेक ज्येष्ठ नागरिक मोबाईल, ऑनलाईन व्यवहार, व्हिडिओ कॉल, UPI आणि डिजिटल सुरक्षेबाबत असुरक्षित वाटत होते. आयस्काने यासाठी एक विशेष डिजिटल अवेअरनेस प्रोग्राम तयार केला. मोबाईल हाताळण्यापासून ते ऑनलाईन फसवणूक टाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत शिकवली जाऊ लागली. आज हजारो ज्येष्ठ नागरिक आत्मविश्वासाने डिजिटल जगाशी जोडले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाचा जवळून अभ्यास करताना आयस्काला एक अत्यंत गंभीर समस्या दिसली. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, अचानक तब्येत बिघडणे, पडणे, मदतीसाठी कोणी जवळ नसणे किंवा अनेक तास कोणालाही माहिती न होणे. या समस्येवर उपाय म्हणून आयस्काने विकसित केले आयस्का मोबाईल ॲप्लिकेशन. हे केवळ एक ॲप नाही, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक डिजिटल साथीदार आहे. सुरक्षा, आपत्कालीन मदत, कुटुंबाशी संपर्क, सामाजिक सहभाग, आरोग्य आणि अनेक उपयुक्त सुविधांनी सज्ज असे हे ॲप ज्येष्ठांच्या जीवनात नवी सुरक्षितता निर्माण करत आहे. आज आयस्काने केवळ एक संस्था नाही, ती ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबनासाठी कार्य करणारी राष्ट्रीय चळवळ बनत आहे. शकीला शेख यांचे स्वप्न स्पष्ट आहे: भारताच्या प्रत्येक राज्यात पोहोचणे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सामाजिक आधार देणे आणि त्यांना सक्रिय, आत्मनिर्भर आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे. कारण वृद्धत्व म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, तर अनुभव, ज्ञान आणि नव्या आनंदाचा प्रारंभ आहे. माझं नाव आकाश कवेटकर आहे. मी बाहेर देशात राहतो आणि आयस्काच्या ॲपनी आमच्या फॅमिलीमध्ये खूप मदत झाली आहे. कारण माझे बाबा एकटे राहतात पुण्यामध्ये आणि जेव्हा त्याचा फोन जास्त वेळ
यूजमध्ये नसतो तेव्हा मला मेसेजेस येतात व्हॉट्सॲपमध्ये आणि मला कळतं की मग कॉल करायचा की कोणाला तरी शेजाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून चेक करायचं त्यांच्यावर की आहेत ना, बरोबर आहेत ना, काही प्रॉब्लेम नाही झालात ना. तर मग मी सगळ्यांना सांगतो की आयस्काचा ॲप डाउनलोड करा ज्यांना ज्यांना गरज आहे आणि त्याचा चांगला वापर करा. थँक्यू. नमस्कार, मी विजयलक्ष्मी. माझं वय 69 वर्ष आहे. मी हैदराबादमध्ये राहते. जवळजवळ 20 दिवसापूर्वी मी ICUमध्ये भरती होती. माझी प्रकृती बरी होती. आता मी बरी आहे. मला ह्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर माझ्या प्रकृतीत आणखी माझ्या विचारात बराच बदल आलेला आहे. मी ह्या ग्रुपपासून आनंदी आहे. मला आयसिका ग्रुपवाल्यांना थँक्स सांगायचं आहे. त्या शकीलाजी आणखी सुनीलाजींना थँक्स सांगायचं आहे. नमस्कार, माझं नाव बेबुले सांगू मच्छेक आहे. मी सातारातून बोलते आहे. माझं वय 83 वर्षाचं आहे. मी जुनी 11वी झाली. आयस्कामध्ये जॉईन होऊन मला 8 महिने झाले. मी आयस्का जॉईन झाले. त्याच्याबद्दल मला काही माहिती नव्हती. मुलीनं सगळं समजावून सांगितल्यानंतर कळालं. मग मी जॉईन झाले. आता सेशन सुरू आहे आयस्काचे. त्यामुळे तर मला इतका उत्साह आहे की कधी 4:30 वाजता आणि कधी मी फोन समोर बसते, व्हिडिओ समोर बसते असं होऊन जातं. कारण बऱ्याचशा माहिती आपल्याला त्या सेक्शनमधून मिळते. एकमेकांबद्दल एकमेकांचे अनुभव कळतात. परत मेमरी गेम असते, म्हणजे आठवून सांगायचं असतं. ते सुद्धा ह्या वयात खूपच छान मेमरी गेम आहे. परत अंताक्षरी खेळतात, डॉक्टर बोलवतात, त्यांच्याकडूनही आपल्याला बरीचशी माहिती मिळते. आयस्का हे खरंच खूप सुंदर आहे. आतापर्यंत मला माहीत नव्हतं, पण आता जसं कळालं तसं मला त्याबद्दल खूपच आकर्षण वाटू लागलं आणि खरंच आयस्का खूपच छान आहे. मला वाटतंय सर्वांनीच त्याचा अनुभव घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. आस्का म्हणजे सिनियर सिटीजनची आस्था, त्याच्याबद्दल असलेले प्रेम, जिव्हाळा आणि एक मजबूत नातं हे कायमस्वरूपी एकमेकाच्या बरोबर राहणार आहे. यासाठीच ही संस्था कार्य करते, कार्य करत राहणार आणि शेवटपर्यंत एकमेकाच्या जीवाशी जोडले जाणार. चिंतामणी कविटकर गेले 3 वर्ष आयस्काशी संलग्न आहे. आयस्का ही संस्था सिनियर सिटीजनसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मनोरंजन, आरोग्य आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींचा अंतर्भाव असतो की जेणेकरून ह्या वयामध्ये सिनियर सिटीजनसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही आयस्का अगदी काही वृद्धाश्रम आहेत, काही संस्था आहेत, तिथं पर्सनली जाऊन त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती आपण काय काम करू शकतो का, त्यांचं जीवन कसं सुकर होईल ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो का, अशा तऱ्हेनं ही संस्था काम करत असते. ही अतिशय उपयुक्त, जशी ह्या आयस्कामध्ये शकीला शेख ह्या अध्यक्ष आहेत आणि सुनीला कविटकर ह्या त्यांच्याबरोबर संलग्न असतात नेहमीच आणि त्यांचा फार मोठा अंतर्भाव आहे याच्यामध्ये. आयस्का ज्येष्ठांसाठी, ज्येष्ठांसोबत आणि ज्येष्ठांच्या उज्ज्वल उद्यासाठी आयस्का कनेक्टिंग हार्ट्स, कनेक्टिंग होप.